या अध्ययन स्तरात काही विद्यार्थ्यांना वाक्यरचनेची जाणीव कमी अशी ही समस्या येते. शब्द समजतात पण वाक्य तयार करण्यासाठी आवश्यक क्रम, कर्ता, क्रिया, कर्म लक्षात राहत नाही. मुलं शब्द तर पेरतात पण वाक्याचा अर्थ स्पष्ट होत नाही. अर्थपूर्ण वाक्यरचना कशी करावी हे आनंददायी मार्गाने समजावून देण्यासाठी आपण पुढील एकदम सोपा असा एक भाषिक खेळ घेऊ शकतो. शब्दांची रेल्वे. या खेळासाठी 3 रंगाच्या पट्ट्या तयार करा. लाल पट्टी कर्तासाठी, निळी पट्टी क्रियेसाठी आणि पिवळी पट्टी कर्मासाठी वापरा. उदाहरणार्थ, लाल पट्टीवर मुलगी, पक्षी, मांजर, राम, शिक्षिका यासारख्या शब्दांसाठी वापरा. निळी पट्टी खाते, बसते, उडते, वाचते, खेळते यासारख्या क्रियादर्शक शब्दांसाठी आणि हिरवी फळ, झाडावर, पुस्तक, चेंडू, भात यासारख्या कर्मदर्शक शब्दांसाठी. मुलांना प्रत्येक रंगातून एक एक पट्टी उचलायला सांगा. उदाहरणार्थ, मुलगी ही लाल पट्टी, पुस्तक ही हिरवी पट्टी आणि वाचते शब्द असलेली निळी पट्टी. या 3 पट्ट्या जोडून रेल्वे बनवायची. मुलांना त्यातील फरक समजावून सांगा. त्यांना विचार करण्यास थोडा वेळ पण द्या. मग शेवटी मुलेच शब्दांची रेल्वे बनवतील बघा. मुलगी पुस्तक वाचते अशा प्रकारे तयार झालेले वाक्य विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगा. शिक्षक मित्रांनो, विश्वास ठेवा, मुलांना हा खेळ खेळत असताना शिकताना खूप आनंद मिळतो. तुम्ही स्लाइडमध्ये चालू असलेला हा व्हिडिओ बघून मुलांच्या चेहऱ्यावरची ती कुतूहलता आणि आनंद याचा अंदाज तर लावूच शकतात. शिक्षक मित्रांनो, आपण बघतो की लेखनाच्या या स्तरावर काही विद्यार्थ्यांना विरामचिन्हांची संकल्पना कठीण वाटते. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरायचे हे समजत नाही. अनेक मुले वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लिहायचेच विसरतात. आपल्या विद्यार्थ्यांमधील विरामचिन्हांची ही संकल्पना सोपी करण्यासाठी देखील आमच्याकडे एक मजेशीर भाषिक खेळ आहे जो आपण आपल्या वर्गात सहजपणे घेऊ शकतात. होय, त्या खेळाचे नाव आहे विरामचिन्हांचे भावचेहरे. मुलांना पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह कधी वापरायचे हे भावभावनांद्वारे समजण्यासाठी 3 भावचेहरे असलेले कागदावर चित्ररूपात काढा. जसे की शांत चेहरा, चित्रासमोर पूर्णविराम काढा. जिज्ञासू चेहरा असेल त्या चित्रासमोर प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य उद्गार चेहरा असेल की त्यासमोर उद्गारवाचक चिन्ह. हे 3 चेहरे वर्गात विद्यार्थ्यांना दाखवा व त्यांचा अर्थ समजावा. यानंतर शिक्षक वाक्य वाचून दाखवतील व विद्यार्थ्यांना प्रत्येक वाक्यापुढे योग्य विरामचिन्ह देण्यास सांगतील. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो. तुझे नाव काय? अरे वा, सुंदर फूल. हे वाक्य ऐकल्यानंतर मुले त्वरित फ्लॅश कार्ड उचलतात आणि वाक्यांपुढे योग्य चिन्ह देतात. जसे की शांत वाक्य असेल तर मी शाळेत जातोच्या पुढे पूर्णविराम. प्रश्न वाक्य असेल तुझे नाव काय च्या पुढे प्रश्नचिन्ह. आणि जोराचा भाव असलेले वाक्य उदाहरणार्थ, अरे वा, सुंदर फूल च्या पुढे उद्गार चिन्ह. शिक्षक बोर्डवर तेच वाक्य लिहून मुलांना शेवटी योग्य चिन्ह लावायला सांगतील व त्या विरामचिन्हांसह वाक्य वाचून घेऊन लिहायला पण सांगतील. यावेळी आदर्श वाचन करणारा जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या वाचनाचे निरीक्षण करेल. तसेच एखादे विरामचिन्ह वगळले तर आवश्यक तेथे त्याला मदतही करेल. याच जोडी पद्धतीने वाचनाचा व लेखनाचा सराव घेतल्यास आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी निपुण स्तर नक्कीच गाठतील, तेही आनंदाने, यात शंकाच नाही. आणि आता सगळ्यात शेवटी विद्यार्थ्यांना 2 ते 3 शब्दांयुक्त छोट्या वाक्यांचे छोटे छोटे परिच्छेद सहजपणे वाचता व लिहिता यावे व यासाठी त्यांचा अधिक सराव व्हावा म्हणून एक छान खेळ घेता येईल. तो म्हणजे शब्दांचा डोंगर असलेला भाषिक खेळ थेंब थेंब वाक्य. या खेळात शिक्षक एक शब्द देतात. विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर एक नवीन शब्द वाढवत वाक्य मोठे करतात. उदाहरणार्थ, शिक्षक फूल हा शब्द देतात आणि विद्यार्थ्यांना वाक्य वाढवण्यास सांगतात. विद्यार्थी त्याला अक्षर जोडतात. हे फूल. पुढचं वाक्य, हे सुंदर फूल. अजून एक विद्यार्थी शब्द जोडतो, हे सुंदर लाल फूल. आणि शेवटी, हे सुंदर लाल फूल बागेत आहे. अशा प्रकारे एका शब्दापासून वाढवत 4 ते 5 शब्दांचे वाक्य बनवायचे व शब्द डोंगर बनवायचा. त्याचे वाचन घेऊन लेखन सराव घ्यायचा. आहे की नाही मजेशीर खेळ? शिक्षक मित्रांनो,
ही एक आनंददायी अध्ययन अध्यापन कृती आहे. या कृतीचा अधिक सराव आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत हवे तितका वेळ वर्गात घेऊ शकतो. याकरिता आवश्यक शब्द कार्ड, वाक्य तक्ते व वाक्यपट्टी असे शैक्षणिक साहित्य आपल्या शाळेला दिलेल्या निपुण पेटीत उपलब्ध आहे. अध्यापनाच्या वेळी त्याच्या नियमित वापराने तुमचं शिकवणं सोपं आणि विद्यार्थ्यांचं शिकणं अधिक सहज व आनंददायी होईल. आज आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्रमांक 16च्या प्राप्ती व दृढीकरणासाठी एकूण 6 आनंददायी कृतीभाषी खेळ बघितले. नक्कीच तुम्हाला आपल्या वर्गात या स्तरासाठी याची मदत होईल असा विश्वास वाटतो. आणि तरीही तुमच्या स्वतःच्या काही कल्पना, काही खेळ यापेक्षाही अधिक चांगले असतील तर तेही तुम्ही वापरू शकतात. शेवटी आपले ध्येय एकच आहे, आपला विद्यार्थी सगळ्या स्तरात निपुण होणे. चला तर मग, आहात ना तयार या सुंदर प्रवासासाठी? या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.